तर नमस्कार मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर साठी तुमच्यासाठी पुन्हा एकदा मार्केट अनालिसिस व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काल जशा मी सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल दिल्या तशा आजही देईल. त्याआधी आपण कालच्या लेवल्स बघून येऊ. कालच्या लेवल आपण ज्या लेवल्स मार्केटमध्ये दिलेल्या होत्या, रेजिस्टन्स झाला, सपोर्ट झाला, त्या त्या सपोर्ट रेजिस्टन्सने कसं वर्क केलेलं आहे, काम केलेलं आहे का नाही आहे ते आपण बघून घेऊ. निफ्टी बँक झालं. हे बघा, तुम्हाला मी हे दोन रेजिस्टन्स दिले होते 5 मिनिट टाइम फ्रेमवर. हे बघा, हे आजच्या आज मार्केट इथं ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय बोललो होतो, पहिला सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर फर्स्ट सपोर्ट आपलं टार्गेट राहील. हे बघा, इथून इथपर्यंत फर्स्ट टार्गेट आपलं अचीव झालं. त्यानंतर मार्केट इथं थोडं डोजी कॅन्डल तयार झाली. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सेकंड सपोर्ट वरून फर्स्ट सपोर्टला मार्केट गेलं. देन तिथून रिव्हर्स झालं आणि बघा, सेकंड सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर किती मोठा फॉल मार्केटमध्ये आलेला आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये हेही बोललो होतो की सेकंड रेजिस्टन्स आपला सपोर्ट जेव्हा तुटेल त्यावेळेस तुम्ही मोठा मूव्ह कॅप्चर करू शकतात. तेही तुमच्या रिस्क रिवॉर्ड नुसार तुम्ही व्यवस्थित पोझिशन प्ले करू शकतात, असं मी कालच बोललो होतो. तर तुम्हाला वाटत नसेल, तुम्ही कालचा आपला प्रिव्हियस व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर कालची निफ्टी 50ची लेवल हे बघा, कालचा हा फर्स्ट रेजिस्टन्स दिला होता, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट आणि फोर्थ सपोर्ट. हे 4 लेवल निफ्टी 50 मध्ये काल तुम्हाला मी सपोर्ट रेजिस्टन्स दिलेले होते. त्यानंतर हे बघा, आणि काल मी काय बोललो होतो, हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर ऐकलं असेल व्यवस्थित, तर आपल्याला इथं थोडासा अप्पर मूव्ह दाखवतंय म्हटलं, तर आपल्याला 50 मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत आपलं मार्केट रीच करू शकतो स्टार्टिंगला, जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा. आणि आपली ती फायनली लेवल 50 मुव्हिंग ॲव्हरेजची ती लेवल आपली रीच केली स्टार्टिंगला. त्यानंतर मार्केट खाली आलं, थोडा वेळ साईडवेज राहिलं आणि आपली जी फर्स्ट सपोर्ट होता तो तोडल्यानंतर त्यानंतर मार्केट फर्स्ट सपोर्टला आलं. हा खूप मोठा मूव्ह आहे मित्रांनो. तुम्हाला कॅन्डल 1 2 3 4 5 कॅन्डल दिसत असतील, पण प्रीमियम मध्ये 100 रुपयांचा मूव्ह आलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या त्या सपोर्टला मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट 20 मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत गेलं. तिथून रिव्हर्स झालं, इथं थोडा वेळ साईडवेज राहिलं. इथं कन्सोलिडेशन नंतर मार्केटने पुन्हा एकदा आपला सेकंड सपोर्ट ब्रेक करून मार्केटने खूप मोठा फॉल दिलेला आहे. त्यानंतर आज मिड कॅपची एक्सपायरी होती, तर मी तुम्हाला मिड कॅप ही दाखवून देतो. मिड कॅप मध्ये आज तशाच आपल्या लेवल फायनली रीच झालेले आहे. हे बघा, मिड कॅप हे बघा आहे आपलं लिस्ट आहे मित्रांनो. एसके नावाची जी लिस्ट आहे ना, याच्यामध्ये आपले ऑप्शनचे इंडेक्स असतात. ती लिस्ट आपण रिलोड करत होतो. त्यानंतर मिड कॅप हे बघा, मिड कॅपने तर एक नंबर मूव्ह दिलेला आहे आज. हे बघा, हे खाली 7 तारीख मार्केट इथं ओपन झालं. इथंही मी काल काय बोललो होतो, मार्केट ओपन झाल्या 50 मुव्हिंग ॲव्हरेज रीच करू शकतं. त्यानंतर 50 मुव्हिंग ॲव्हरेज तर सोडाच, आपली पहिली लेवल सुद्धा मार्केटने रीच केली होती. मार्केट ओपन झाल्या मी हा कालचा आहे, आजची नाही येते. हे कालचे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये त्या लेवल्स बघू शकतात. की तुमच्यासाठी त्या सेव्ह राहू दिल्या होत्या, की आपण आज त्या लेवलवर बोलू शकू. हे बघा, त्यानंतर आपली फर्स्ट रेजिस्टन्स हा रेड कलरचा रेजिस्टन्स असतो, तिथपर्यंत मार्केट गेलं. तिथून पुन्हा एकदा आपल्या फर्स्ट सपोर्टला आलं. फर्स्ट सपोर्ट ही ब्रेक झाल्यानंतर मित्रांनो बघा, सेकंड सपोर्टला मार्केटने रीच केला आणि तिथंच बरोबर मार्केट थोडं साईडवेज झालं 10-15 मिनिटं. त्यानंतर पुन्हा एकदा आपला पहिला लास्ट सपोर्ट घेऊन फर्स्ट सपोर्ट पर्यंत मार्केट आलं आणि परत फर्स्ट सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केट हळूहळू परत डाऊन सपोर्टला
खाली रीच झाला आणि मार्केट फायनली तिथं क्लोज झालं मित्रांनो. तर आपल्या लेवल कशा काम करतात हे तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे तुम्ही जर काल बघितला नसेल किंवा कालचा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर तुम्ही अशा लेवल ड्रॉ करून तुम्हाला दिसेल की मार्केटने आपल्या लेवल कशा रीच केल्या आणि आपल्या लेवल नुसार मार्केट कसं चाललेलं आहे मित्रांनो. तर फायनली आजचं मार्केट खूप छान चाललेलं होतं आणि तुम्ही मल्टिपल ट्रेड याच्यात घेऊ शकले असते. स्कॅल्पिंग छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या तुम्ही हाही एक मोठा मूव कॅप्चर केला असता तरी तुमचे खूप पैसे झाले असते. तुम्ही नंतर सेटअप बंद करून बसले असते तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरी मार्केटने नंतर त्या लेवल्स नंतर सुद्धा खूप लेवल्स रीच केल्या. आपल्या सगळ्या लेवल रीच झालेल्या आज. खालच्या वरच्या सगळ्या लेवल सपोर्ट पण रेजिस्टन्स पण सगळे रीच झालेले. त्यानंतर मित्रांनो फायनली तुम्हाला मी उद्याच्या लेवल्स 8 ऑक्टोबरच्या लेवल देतो. उद्या एक्सपायरी कशाची आहे? उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर उद्या फिन निफ्टी मध्ये तुम्हाला 4 लेवल देतो मित्रांनो. फिन निफ्टी मध्ये 23,895 ही फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 23,608 तुम्ही ड्रॉ करून घ्या. त्यानंतर थर्ड सपोर्ट आपला फर्स्ट सपोर्ट 23,115. त्यानंतर लास्ट सपोर्ट 22,815. तरी ही फिन निफ्टीची लेवल 15 मिनिट टाइम फ्रेम वर दाखवतोय मित्रांनो तुम्हाला. आणि या लेवल कशा वर्क करतील, फंक्शन करतील, जसं मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं, आपल्या सपोर्ट रेजिस्टन्स वरच मार्केट उद्याही ट्रेड करेल. उद्या थोडं मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण की मार्केटने खूप मोठ्या रॅली दिलेल्या डाऊन साईडच्या आणि मार्केटमध्ये आज थोडी चांगली प्रॉफिट बुकिंग पण झालेली आहे. निफ्टी बँक निफ्टी याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे उद्या शक्यता आहे की उद्या मार्केट साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे असं नाही तुम्हाला छोटे छोटे स्कॅल्प मिळतील, पण जे होल्डिंगचे ट्रेड आहेत ते कमी मिळू शकतात. जसे आज मोठे मोठे ट्रेड झाले आपले होल्डिंगचे, असे ट्रेड तुम्हाला कमी मिळण्याचे चान्सेस. आणि जर तसं झालं तर तुम्ही तुमच्या व्ह्यू नुसार ट्रेड होल्डिंगलाही ठेवू शकतात. त्यानंतर बँक निफ्टीच्या लेवल देऊन देतो. बँक निफ्टीची फर्स्ट लेवल आहे 52,365. सेकंड लेवल आहे 51,500. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट आहे 50,960. 68 दिसतोय मित्रांनो, हा झूम केला नाही आपण त्यामुळे 60 लेवल येते 60. त्यानंतर 50,175. आणि त्यानंतर 49,400. ही फायनलची आपली बँक निफ्टी लेवल ड्रॉ झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला निफ्टी 50 दाखवून देतो. निफ्टी 50 मध्ये बघा आपल्या उद्याच्या लेवल्स 25,495. सेकंड रेजिस्टन्स 25,150. 50-53 दिसतंय मित्रांनो, पण 50. त्यानंतर थर्ड रेजिस्टन्स 54,961. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट 24,700. त्यानंतर सेकंड सपोर्ट 24,500. 40 आणि लास्ट सपोर्ट 24,316. ही आपल्या निफ्टी 50च्या लेवल्स राहतील उद्यासाठी. त्यांना कसं प्ले करायचं मित्रांनो, समजा सकाळी मार्केट साईडवेज ओपन झालं, समजा इथं ओपन झालं, तर इथं तुम्ही हा जास्त काही मोठा झोन नाहीये, याच्यामध्ये
काहीच करायचं नाही आपल्याला. तर वर ब्रेक झाला तर अप्परचा ट्रेड, खाली ब्रेक झाला सपोर्ट तर डाऊनचा ट्रेड. जसं फिन निफ्टी मध्ये मी सांगितलंय, याच्यामध्ये थोड्या मोठ्या लेवल दिलेल्या आहे आणि जास्त लेवल दिलेले आहे निफ्टी 50 मध्ये आणि बँक निफ्टी मध्ये. बघू शकता तुम्ही बँक निफ्टी मध्ये पण 4-5 लेवल आहेत हे बघा. आणि हे तुम्हाला मी 50 मिनिट टाइम फ्रेम वर दाखवतोय. तर उद्या तुम्हाला जर प्ले करायचं असेल तर आपण 5 मिनिट टाइम फ्रेम वापरून, हे बघा 5 मिनिट टाइम फ्रेम दाखवतो. 5 मिनिट टाइम फ्रेम, हे बघा 5 मिनिट टाइम फ्रेम वर खूप मोठ्या मोठ्या लेवल्स या ड्रॉ झालेल्या आहे. आणि एवढे पॉईंट जर आपण कॅप्चर केले मित्रांनो तर खूप मोठा प्रॉफिट आपल्याला होऊ शकतो. पण छोटे छोटे, मी तरी सांगतो उद्यासाठी छोटे छोटे स्कॅल्प करून बाहेर निघा. 10-15 पॉईंटचे तुमचे स्टॉपला स्टॉप लॉस असो की प्रॉफिट असो, 5-10 पॉईंटचा द्यायचा, निघायचा. रिस्क टू रिवॉर्ड तुम्हाला माहित नसेल तर आपण रिस्क टू रिवॉर्ड वर पण एक व्हिडिओ बनवणार आहे. आपल्या तसे आपले जशी जशी लोकांची डिमांड वाढेल तशी तशी आपण प्रत्येक गोष्टीवर एक एक व्हिडिओ बनवणार आहेत. 1:3, 1:4, 2:4, 3:6 असे आपण रिस्क टू रिवॉर्ड घेऊ शकतो मित्रांनो. तर फायनली आपलं डिस्कशन आज संपलेलं आहे. उद्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो. धन्यवाद.